प्रेक्षक हो नमस्कार। मराठी ऑल अपडेटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। घरामध्ये कायम ठेवा या मूर्त्या, होतील सर्व इच्छा पूर्ण। मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं, घर फार मोठं असतं मात्र त्या घराला घरपण नसतं। त्या पाठीमागे असते ती आपली नकारात्मक शक्ती। शास्त्रामध्ये घराविषयी वास्तुशास्त्रामध्ये विस्तृत वर्णन करताना काही मूर्त्यांविषयी मार्गदर्शन केलं गेलंय। त्या प्रतिकात्मक मूर्त्या जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर निश्चित रूपाने आपल्या घराला घरपण त्या मूर्त्या प्रदान करतात, किंबहुना घरामध्ये क्लेशदायी कलहदायी जी नकारात्मक ऊर्जा संचारत असते ती या मूर्त्यांद्वारे आकर्षली जाते, शोषून घेतली जाते। त्यामुळे तुमच्या घरात सदैव पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जा राहते। घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील, एकोपा नसेल तर या मूर्त्यांमुळे तो एकोपा निर्माण होतो आणि घरातलं वातावरण प्रसन्न आणि कौटुंबिक प्रेममयी होतं। चला तर मग पाहूयात आजच्या भागामध्ये आपण की घरामध्ये कोणत्या मूर्त्या ठेवणं शुभ असतं आणि कोणत्या मूर्त्या ठेवाव्यात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये कायम कामधेनूची मूर्ती असावी। आता कामधेनूची मूर्ती म्हणजे साधारणतः बाजारामध्ये एक कामधेनू गाय आपल्या वासराला चाटताना प्रतिकात्मक मूर्ती मिळत असते। शक्य असेल तर ती धातूची मूर्ती आणा किंवा मग आजकाल मार्बल किंवा वेगवेगळ्या धातूच्या मूर्त्या देखील बाजारात मिळतात। जर ही कामधेनूची मूर्ती तुम्ही तुमच्या घरात आणून ठेवली तर घरामध्ये कायम वात्सल्य निर्माण होतं। घरामध्ये एकमेकांचे जे मतभेद असतात ते दूर होतात आणि एकमेकांप्रती कौटुंबिक जिव्हाळा वाढतो। दुसरी गोष्ट म्हणजे हंसाचा जोडा। बाजारामध्ये वेगवेगळ्या धातूंपासून चांदीपासून वेगवेगळ्या गोष्टींपासून दोन हंसाची जोडी मिळते। एक उंच मान केलेली आणि दुसरी त्याकडे पाहणारी। ही हंसाची जोडी दिसायला देखील अत्यंत सुंदर असते। ही जोडी आणल्यानं जर तुमच्या घरामध्ये घटस्फोटाचं प्रकरण चाललं असेल, एकमेकांचं नवरा बायकोंचं पटत नसेल तर ही मूर्ती ठेवल्यानं वैवाहिक संबंध सुधारले जातात। तिसरी मूर्ती म्हणजे हॅपी मॅन। हॅपी मॅन हा साधारणतः सर्वांच्या घरात सर्रासपणे पाहायला मिळतो। हॅपी मॅन कायम तुमच्या घरामध्ये सकारात्मकता प्रदान करतो। त्यामुळे हॅपी मॅनची मूर्ती देखील विशेष करून तुमच्या घरामध्ये नक्की ठेवावी। त्यानंतर आहे घुबडांची मूर्ती। घुबडांची जोडी असणारी मूर्ती बाजारात सहज उपलब्ध होते। सर्वांना घुबड हे अशुभ वाटतं, मात्र मित्रांनो, घुबड हे लक्ष्मीकारक व वृद्धी देणारं, घरात आनंदाचं वातावरण निर्माण करणारं कारक घटक बनू शकतो। त्यामुळे जर तुम्ही तुमच्या घरामध्ये घुबडाची मूर्ती ठेवली तर कायम माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभते आणि तुमच्या घरामध्ये कायम चांगल्या गोष्टी घडतात। जे काही अमंगल घडणार आहे ते त्या घुबडांमुळे शोषून घेतलं जातं आणि शुभ घटना, शुभ गोष्टी, शुभ कामं तुमच्या हातून तुमच्या घरात घडतात। तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि या मूर्त्या घरात नक्की आणा, जेणेकरून तुमचं आयुष्य सुख संपन्न होईल। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी ऑल अपडेटला सबस्क्राइब करा।